कॅमेरा ऑन. तर काय म्हणता पब्लिक, स्वागत आहे आपल्या एका ब्रँड न्यू व्लॉग मध्ये. सकाळी सकाळी उठून आज सगळ्यात पहिले माहूर मध्ये प्रस्थापन घेतलं. त्यानंतर आपली गाडी लावून दिली मस्त पार्किंग मध्ये. तर हा होय भाऊ एवढा मोठा माहूरचा गड. तर आता ज्यांनी माहूरचा गड नसेल पाहिला त्यांनी पाहून घ्या. तर आता भाऊ मी या व्लॉग मध्ये जास्त काही करत नाही. आता मी तुम्हाला फक्त प्लेसचे नाव सांगतो, कुठं कुठे गेलो मी, बाकी आता तुम्ही एन्जॉयमेंट करा. तर आता सगळ्यात पहिले आलो भाऊ मी मंदिरावर. मंदिरात पाहायला घायला जास्त लागते, कारण की काय ते पायऱ्या चढणं चालू केल्या. वरता आलो तर गर्दी पाहून डायरेक्ट आपली हृदय हातात आलं. तर असं काही नाही, इथलं गर्दी होती भाऊ, पण तरी तुमचा भाऊ व्लॉग काढत होता तुमच्यासाठी. ते एक सबस्क्राईब मारून द्या आपल्या चॅनलले. त्यानंतर इथं अनुसूया मातेची मूर्ती आणली होती कोणतरी, बहुतेक नवस होता वाटते. लहान चुकलीच मस्त मूर्त होती. आणि मग एवढी मोठी गर्दी पाहून तर आपली डायरेक्ट बकरा हलाल झाल्यासारखे झालतो आपण. पण तरी आपण या गर्दीतनी सर्वाइव्ह केलं. मंदिराच्या दरवाजापर्यंत पोहोचलो. तर आता इथून करा तुम्ही व्लॉग एन्जॉय. तुम्ही व्हॉइस ओव्हर करतो बंद. कॅमेरा ऑन. चला सध्या मंदिराच्या चालू सगळे नेसासाठी वय अभिषेक चालू आहे. आता बाहेर आधीच एवढी मोठी गर्दी होती, त्यातनी अंदर एकदम असं कोंडल्यासारखं लागे. तर आता पाया लागून बाहेर आलो, एकदम माणूस थकल्यासारखा झाला होता. कारण की तुम्ही ही गर्दी पाहिलीच असन. आणि या गर्दीचा आवाज ऐकून तुम्हाला समजलंच असन, नाही ना व्हॉइस ओव्हर कोण करते. व्हॉइस ओव्हरच आपला चांगला आहे काय, पण तुम्हाला एन्जॉयमेंटसाठी काही ना काही तर मनात द्यास लागून घ्या. तर आता नेमकं आपल्याला जायचं कुठं होतं. आता जात होतं आपल्याला त्या मंदिरावर, त्या वरच्या. पण सगळ्यात पहिले थोडा वेळ बसलो होतो, इथं यायची आरती लागली. आता इथं आरतीसाठी थोडा वेळ बसायच लागते. बोर झाला होता माणूस, जीवावर ना जीवावर. तरी बी मी स्वतःच्या मनाला कसं बसं शांत केलं आणि एका जागी बसवला. हो खरंच बसवला. त्याच्यानंतर आरती गिरतीने पडली, इकडे आलो. कारण की आता इथं विडा घ्यायचा होता, पण गर्दी काही कमी व्हायचं नाव काही घेत नव्हती. गर्दीला सोडलं मांग आणि उतरणं चालू केल्या पायऱ्या. कारण की आता आपल्याला दुसऱ्या जागी जायचं आहे. एवढ्या तपत्या उन्हीत बिन चपलीचं एकदम खतरनाक वाटते आहे ना, मस्त वाटे. तर गळावर जायचा विचार होता, आपण गेलो नाही. मग आपण उतरलो. बरं झालं शेड आला पा, थोडस बरं तरी लागून राहिलं पायाले. माहूरले जर आले तर वाढण्यापासून वाचून राहिला. त्याच्यानंतर खाली उतरलो आणि इथं आता चप्पल घालतो मी. मग प्रसाद घेऊन तिथून निघालो आता दुसऱ्या लोकेशनवर जायसाठी. दुसरं लोकेशन म्हणजे बाकी काही नाही, तिथं होतं दत्त मंदिर. आता त्या दत्त मंदिरात जायचं होतं आम्हाला. मग इथून पहिले दत्त मंदिरात गाडी लावली, कारण की गाडी लावणे मोस्ट इम्पॉर्टंट. आमच्या गाडीत काही लॉक काही होतं नाही, म्हणजे मामाच्या गाड्या एवढ्या डेंजर आहे, मला एकदम खतरनाक सांगूच नाही शकत मी. गाडीत लॉकच नव्हतं आणि दगड कायचे मला नाही माहित. आता मी करतो व्हॉइस ओव्हर बंद. आता तुम्ही ओरिजिनल ऑडिओ ऐका. विषय असा झाला भाऊ, आम्ही अंदर गेलो, पण अंदर फोटोशूट नव्हते करू देत. आताच मंदिरातून बाहेर निघालो. पाणी प्यायचं जरासं. पहिली पाण्याचं सेवन, फिर काम इथं. इकडे जेवणाची सोय लावली. आता मी थोडंसं जेवण करतो. एवढी गर्दी इथं, आम्ही करतो जेवण, मी भेटतो बाहेर.
उसके बाद मैंने प्रस्थापन किया मंदिर के बाहर और यहाँ पर निकाले कुछ अच्छे अच्छे कॉमेडी वीडियो जो कि जल्दी शॉर्ट्स के अंदर अपलोड हो जाएंगे। और यहाँ पर था खाना, सभी लोग जाते हैं उनको खाना दिया जाता है। तो ये मुझे पता नहीं इसके अंदर का क्या आहे, मला काय माहित नाही बोईच्या अंदर काय राहते। पण मग आम्ही इथून निघालो, थोडा काळ बसलो आणि दत्त मंदिरातून निघालो। आता जातो आपल्याला आपल्या तिसऱ्या लोकेशनवर। आता तिसऱ्या लोकेशनचं मला नाव नाही माहित, तर मी तुम्हाला ते तिसऱ्या लोकेशनवर जाऊन सांगतो। तिथे लोकेशन स्पॉट झाली दादा आम्हाला लोकेशनचं नाव नाही माहिती, लोकेशनचं नाव लोकेशनवर जाऊन सांगतो। खतरनाक स्पॉट आहे, बहुत शूट करण्याचा जुत्ता स्पॉट आहे। तुमचं शूट नाही होऊ शकत की तुम्हाला ब्लॉग पुरवा लागते, तर सगळ्या गोष्टी मॅनेज करणे खूप इम्पॉर्टंट आहे भाऊ। तेवढ्यात मग आपल्या मामाची काळी परी काढली, म्हणजे जे लॉक नव्हती ते। आता तिसऱ्या लोकेशनवर, आता तिसऱ्या लोकेशनवर काय आहे नेमकं तर हे आता तुम्हीच पहा। तुम्ही या व्हॉइसवर करतो बंद मग अशी गेलं तेव्हा होतं दत्त मंदिर। अनुसयामध्ये इकडून अनुसयामध्ये जाऊन उडा बाहेर आहे, चढा लागते। तर पब्लिक 152 पायऱ्याची 182 पायऱ्या चढू आम्ही आलो वरता ह्या टेम्पलमध्ये जाण्यासाठी। आता एंट्रन्स तशी ती होती पण आम्ही गलत सीन आलो। इकडून नाही लागत, तिकडून नाही लागत समोर। नेमका विषय बाबा दगडात सोडून इथं माहिती का बिन चपली झालं गप्पा पण राहिले। इधर मंदिर है, वानरा तला है, मेरे को तो मोबाइल बन बहु जो लागते। इसके बाद आ गए हम मंदिर के नीचे और अभी हम जाने वाले घर पे नहीं, अभी हम जाने वाले चौथे लोकेशन पे और वो लोकेशन काफी दूर है यहाँ पर। तो चलो हम निकल गए भाई और बीच में धरण भेटा क्या मतलब इसका क्या है। तो त्याच्यानंतर पोहोचलो भाऊ आपण चौथ्या लोकेशनवर। चौथं लोकेशन आहे भाऊ आर्णी पासून एक अंदर 5 ते 6 किलोमीटर एक गाव आहे। तर त्या गावामध्ये एक शिवजीचं मंदिर आहे, तर तिथं आलो। तर आम्ही करतो भाऊ व्हॉइसवर, पण तुम्ही एन्जॉय करा आता ओरिजिनल ऑडिओ। विषयाचा आहे आर्णीच्या नंतर जन्म छोटा तिथं इंग्रजाचं नाव माणसांना स्टुडिओमध्ये मला निघता येते का? निघते मी निघतो का हो द्या नॉट चेक इट तुमचं निघते असं काहीतरी चालू आहे। बहुत झाला मग गोट्याचं मंदिर वाटते गावातलं सारखं राहिले मग असं अशी शांतता पाहिजे मंदिरात। तिथं मावरात हळूहळू काय बरोबर कर ते समजून नाही राहिलं। मग निघालो भाऊ आम्ही डायरेक्ट घरी झाले। तर आजचा व्लॉग करतो मी ते एंड। तो आज ये व्लॉग करते यही पर पूर्ण विराम। तो सब लोग बोलो जय श्री राम।